इयत्ता 6वी कविता 14वी आता उजाडेल भाग 2. चला आता आपण पुढील कडवे समजून घेऊया. फुलतील न कळता कळांतले देवदूत निळा सोनेरी गौरवा दिशातून उमलेल आता उजाडेल या कडव्यात कवी म्हणतात की आता उजाडल्यानंतर कळ्यातले देवदूत फुलतील, म्हणजेच कळ्यांचे रूपांतर नकळत फुलात होईल. निळा सोनेरी असा प्रकाश सर्व दिशातून पसरत जाईल, म्हणजे सकाळी सकाळी सूर्य उगवताना जो सोनेरी प्रकाश दिसतो त्याचे अतिशय सुंदर असे वर्णन या ठिकाणी कवीने केलेले आपल्याला दिसून येते. आता पुढे वाचूया. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणा कणात स्फुरेल आता उजाडेल आता उजाडल्यानंतर सूर्य उगवेल आणि सूर्य उगवल्यानंतर सूर्याच्या किरणांनी दाही दिशा उजळतील. निळे आकाश पूर्णपणे प्रकाशाने भरून जाईल. प्रकाशाचे हे महान दान म्हणजे सर्वात मोठे दान प्रत्येक कणाकणात स्फुरण पावेल. या प्रकाशामुळे सर्वांना स्फूर्ती मिळेल, म्हणजे सूर्य उगवल्यानंतर पूर्ण सृष्टीमध्ये प्रकाश पसरेल. वातावरणात एक नवी चेतना उमेद पसरेल. आता आपण पुढील ओळी पाहूया. आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल आता उजाडेल या कडव्यात कवी मंगेश पाडगावकर वर्णन करताना म्हणतात, आता उजाडल्यानंतर सूर्याचे आगमन होईल. सारी भीती संपून जाईल. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रकाशाचे झरे वाहतील. पहाटेचा हा मंगलमय प्रवास हा प्रत्येकाच्या मनात एक नवीन आशा उमेद जागवेल, म्हणजेच ही पहाट एक नवीन आशा घेऊन आलेली आहे. अशा प्रकारे आपण या कवितेतून उजाडल्यानंतर सूर्य उगवण्याच्या वेळेत निसर्गामध्ये काय बदल होतात ते जाणून घेतले आहेत. मंगेश पाडगावकर हे निसर्ग कवी म्हणून ओळखले जातात. त्यांनी निसर्गातील अनेक सुंदर गोष्टींचे चित्रण आपल्या कवितेतून केले आहे. श्रावणात घन निळा बरसला हे त्यांचे गीत तुम्ही ऐकले असेलच.